माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झालाय। आपल्या नाताला फिरवत असताना मागून आलेल्या 4 चाकी गाडीनं त्यांना उडवलंय। अपघातात माजी आमदार निर्मला गावित गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। नाशिकच्या एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात निर्मला गावित यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघाताचा थरार सध्या समोर आलेला आहे। निर्मला गावित यांचा अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर या अपघातात निर्मला गावित गंभीर जखमी झालेले आहेत। अपघात झालेला आहे, व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। आता त्यांची प्रकृती कशी आहे आणि नेमकं काय घडलं होतं? प्रकृती तशी त्यांची आता स्टेबल आहे। ऑब्व्हियसली काल ज्या पद्धतीचा त्यांना मार लागलाय त्याच्यात त्यांना ब्लिडिंग वगैरे बऱ्यापैकी झालेलं आहे। दुखापती आहेत, त्रास होतोय, पण त्या स्टेबल आहेत, कॉन्शियस आहेत, बोलता आहेत, खाणं पिणं त्यांचं व्यवस्थित आहे। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या म्हणजे असं आउट ऑफ डेंजर आहेत आताच्या परिस्थितीमध्ये। नेमकं कोण होता तो गाडी चालक? त्याचा काही ट्रेस लागलेला आहे का? अजून काही स्ट्रेस लागलेला नाहीये। म्हणजे कोण गाडी चालक होता, त्याचा काय नंबर होता, त्याचा काय उद्देश होता, हे आम्हाला अजून काही ट्रेस लागलेला नाही। नेमकी घटना घडली कुठे? नेमकी घटना ही आमच्या घरापासून एक बेअरली 100-120 मीटर वरती आरडी सर्कल, जेव्हा आरडी सर्कलहून आपण मध्ये येतो तेव्हा उज्ज्वल भोसले म्हणून एक बिल्डर आहे, त्यांच्या घरासमोर ही घटना घडली आहे। आणि त्यांच्या सीसीटीव्हीचा हा फुटेज आहे, जो आपण सगळ्यांनी थोड्या वेळापूर्वी जो पाहिला असेल, हा त्यांच्या घराच्या समोरचा सीसीटीव्ही आहे। रोज यावेळेस चक्कर मारतो। मम्मी रोज यावेळेस वॉक करायला जात असते आणि काल माझा मुलगा आहे, त्यांनी हट्ट धरला की मी पण तुझ्या बरोबर येतो, पण ती ट्रॅकवर वॉक करते। ऑब्व्हियसली तर तिला वाटलं की त्याला सोबत घेऊन जायला तर तो तिथं बॉल खेळेल आणि ती वॉक करेल म्हणून, पण घडलं काहीतरी वेगळंच आहे। आणि मम्मी